नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युटेशन SCRचं कम्युटेशन कसं केलं जातं ते आपण बघितलं. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जो बघणार आहोत तो फेज कंट्रोल रेक्टिफायर्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज कंट्रोल रेक्टिफायर्स. आत्तापर्यंत आपण फर्स्ट इयरला जे शिकलो रेक्टिफायर्स ते विदाऊट कंट्रोल होते. आपण फक्त त्याच्यामध्ये डायोड वापरत होतो, त्याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकत नव्हतो. आता आपण काय वापरतोय, SCR वापरतोय. SCR वापरण्याचा महत्त्वाचा उद्देश आपला असा आहे की आपल्याला ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज जे येतं आपलं आउटपुट व्होल्टेज ते आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो बाय युझिंग गेट टर्मिनल ऑफ SCR. कसं तर त्यासाठी पहिले आपण एक सर्किट बघूया, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. आता इथे महत्त्वाचं आहे रेझिस्टिव्ह लोड. फर्स्ट सर्किट कोणतं आहे, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड. हा लोड जो आहे हा रेझिस्टिव्ह आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह लोड आहे. आत्तापर्यंत जे आपण रेक्टिफायर्स बघितले त्याच्यामध्ये आपण असं काही लिहित नव्हतो की लोड कोणता आहे, कारण आपण त्या सर्किटमध्ये फक्त रेझिस्टिव्ह लोडसाठीच काम केलं आहे किंवा ते सर्किटच आपण बघितलेलं आहे. पण इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल कंट्रोल रेक्टिफायर्समध्ये की आपला लोड कोणता आहे. तर सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर, सो दिस इज रेझिस्टिव्ह लोड. आता काय हे एक सर्किट आहे जे आपण बाय युझिंग डायोड, जेव्हा डायोड हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण बघितलं तशाच प्रकारचं एक सर्किट आहे. दिस इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इनपुट दॅट इज प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू सिंगल फेज 230 volt 50 Hz AC supply. That primary of step down transformer is connected and secondary terminal of transformer is connected to the circuit where one SCR is there. SCR आपण जॉईन केलेला आहे आणि एक रेजिस्टर आहे. आपला लोड रेजिस्टिव्ह आहे, हा लोड रेजिस्टन्स आहे RL, दॅट इज रेजिस्टिव्ह लोड. आता सुरुवातीला काय करू, आपण नॉमेनक्लेचर करून देऊ. म्हणजे इथे आपण A नाव देऊ, इथे B नाव देऊ, इथे C नाव देऊ आणि इथे D नाव देऊ. ह्या पॉईंटला आपण नाव दिले, ह्या पॉईंटला A नाव दिलं, ह्या पॉईंटला B नाव दिलं, ह्या पॉईंटला C नाव दिलं आणि ह्या पॉईंटला D नाव दिले. कशासाठी, आता जर आपण सुरुवात कन्सिडर करतोय की पॉझिटिव्ह हाफ सायकल, फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल. जर पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर A टर्मिनल आपला पॉझिटिव्ह असेल आणि D टर्मिनल काय असेल, निगेटिव्ह असेल. बरोबर, A टर्मिनल इज पॉझिटिव्ह, D पॉईंट इज निगेटिव्ह. जर असं पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर हा जो SCR आहे ह्याचा ॲनोड आणि हा कॅथोड इथे टर्मिनल आहे, हे गेट टर्मिनल आहे. बरोबर, तर ह्या SCRचा जो ॲनोड आहे तो कनेक्टेड आहे पॉझिटिव्हला, कॅथोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह. सो धिस SCR इज इन फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. हा SCR कशामध्ये आता जॉईन केलेला आहे आपण, पॉझिटिव्ह हाफ सायकल असल्यामुळे फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये आहे. त्याला जर आपण गेट पल्स दिली तर तो काय होऊ शकतो, ऑन होऊ शकतो. आता सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर्स, व्हॉट इज कंट्रोल्ड. इथे तुम्ही जर वेवफॉर्म्स बघितल्या तर आपण अल्फा ह्या अँगलला, ज्या अँगलला आपण SCRला गेट पल्स देतोय किंवा ट्रिगर पल्स देतोय त्याला आपण अल्फा नाव देतोय, दॅट इज फायरिंग अँगल. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. सो दिस इज अल्फा, दॅट इज फायरिंग अँगल. ह्या पॉईंटला जेव्हा इनपुट व्होल्टेज 0 पासून इन्क्रीज होत चाललं आहे आणि ते ह्या पॉईंटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण SCRला गेट पल्स देत नाही आहे. जेव्हा इनपुट व्होल्टेज अल्फा या एक अँगल घेतला आहे आपण अल्फा, तो आपण कितीही घेऊ शकतो. त्या अल्फा पॉईंटपर्यंत जेव्हा इनपुट व्होल्टेज जात आहे अँगलपर्यंत तोपर्यंत आपण SCRला गेट पल्स देत नाही आहे. जेव्हा इनपुट व्होल्टेज अल्फा डिग्रीला जाईल त्यावेळेस आपण काय करतो, SCRला गेट पल्स अप्लाय करतोय. गेट पल्स दिल्यामुळे काय होईल, समजा आपण अल्फा ठेवलेला आहे 30 डिग्री, सपोज अल्फा इज 30 डिग्री. इथे अल्फा घेतला आपण समजा 30 डिग्री. बरोबर, म्हणजे इनपुट व्होल्टेज जोपर्यंत त्याच्या 30 डिग्रीला पोहोचत नाही इनपुट व्होल्टेज तोपर्यंत आपण SCRच्या गेट टर्मिनलला सप्लाय देणार नाही. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे 30 डिग्रीपर्यंत पोहोचेल त्यावेळेस आपण गेट टर्मिनलला एक सप्लाय देणारे ट्रिगर पल्स म्हणतात त्याला, ती पल्स आपण इथे अप्लाय करणार आहोत. आणि ती जर आपण इथे दिली अल्फा 30 डिग्री असताना जर आपण SCRच्या गेट टर्मिनलला ट्रिगर पल्स अप्लाय केली तर काय होईल, तर हा SCR ऑन होईल. आणि जेव्हा SCR ऑन होईल त्यावेळेस करंट या सर्किटमधून फ्लो होईल. बरोबर, या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. करंट कधी फ्लो होईल, A पासून SCR, त्याच्यानंतर B, लोड रेजिस्टन्स C आणि D, ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. बरोबर,
जेव्हा आपण अल्फा आपण समजा घेतला आहे 30 डिग्री, जेव्हा इनपुट व्होल्टेज 30 डिग्रीला पोहोचेल त्यावेळेस आपण SCRला गेट पल्स अप्लाय करतो आहे. ज्यावेळेस आपण SCRला गेट पल्स अप्लाय करतो आहे त्यावेळेस SCR काय होईल, ऑन होईल. ज्यावेळेस SCR ऑन होईल, आता अल्फा 30 डिग्रीला SCR ऑन झाला. SCR ऑन झाला म्हणजे सर्किटमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. त्याची डायरेक्शन कशी असेल, A SCR, B RL, C आणि D. आता ह्या लोड रेजिस्टन्समधून करंट ह्या डायरेक्शननी फ्लो होतो आहे. आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल, इथे वरती पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह. इथे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल ज्याचा शेप कसा असेल, जसा शेप आपल्या इनपुट व्होल्टेजचा आहे इथून आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. बरोबर, इथे आपण SCRला गेट पल्स देतो. इनपुट व्होल्टेज ज्यावेळेस इथे असेल त्यावेळेस आपण काय करतो, SCRला गेट पल्स अप्लाय करतो आहे. मग इनपुट व्होल्टेजचा जसा शेप असेल तसा शेप आपल्याला कुठे मिळेल, आउटपुट व्होल्टेजला मिळेल. बरोबर, आउटपुट व्होल्टेजमध्ये गॅप मिळेल आपल्याला. 0 पासून आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही, कारण आपण अल्फा किती घेतलेला आहे, 30 डिग्री. 0 पासून अल्फा हे अंतर किती आहे, 30 डिग्री आहे. 30 डिग्रीच्या पुढे आपल्याला काय मिळेल, आउटपुट व्होल्टेज मिळेल. कारण त्यावेळेस अल्फा डिग्रीला जेव्हा इनपुट व्होल्टेज पोहोचतं आहे त्यावेळेस आपण त्याला गेट पल्स अप्लाय करतो आहे. जेव्हा आपण SCRला गेट पल्स अप्लाय करतो त्यावेळेस SCR ऑन होतो आहे, आणि ज्यावेळेस SCR ऑन होईल त्यावेळेसच आपल्याला काय मिळेल, आउटपुट व्होल्टेज, कारण त्यावेळेसच सर्किटमधून करंट फ्लो होईल. मग अल्फापासून पाय रेडियनपर्यंत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल, कारण पॉझिटिव्ह ऑफ सायकल आहे. जसं इनपुट व्होल्टेज होतं त्याच शेपमध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल. बरोबर, ही आहे गेट पल्स, ही गेट पल्स, इथे आपल्याला मिळते आउटपुट व्होल्टेज. आता हे आहे आउटपुट व्होल्टेजची वेवफॉर्म, ही गेट पल्स, इनपुट व्होल्टेज. ही खालची जी वेवफॉर्म्स आहे, व्होल्टेज अक्रॉस SCR, जोपर्यंत म्हणजे 0 पासून अल्फा डिग्रीपर्यंत SCR काय होता, ऑफ कंडिशनमध्ये होता. त्यामुळे इनपुटचं जेवढं व्होल्टेज होतं तेवढं सगळं आपल्याला कुठे मिळेल, SCRच्या अक्रॉस मिळेल. कुठून, 0 पासून अल्फापर्यंत, कारण अल्फा डिग्रीपर्यंत SCR काय होता, ऑफ कंडिशनमध्ये होता. जर 0 पासून अल्फा डिग्रीपर्यंत SCR ऑफ कंडिशनमध्ये आहे तर म्हणजे हा ऑफ आहे, तर आपल्याला ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती मिळेल, जेवढं इनपुटचं असेल तेवढंच. म्हणून त्याचा शेप कसा आहे, हे जे ऑफ कंडिशनमध्ये आहे, जे इथे नाही दाखवलं आहे तेवढं व्होल्टेज आपल्याला कुठे मिळेल, SCRच्या अक्रॉस. 0 पासून अल्फापर्यंत तेवढं व्होल्टेज आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर अल्फा डिग्रीपासून SCR ऑन होतो आहे म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. त्यावेळेस SCRच्या अक्रॉस व्होल्टेज काय असेल, निग्लिजिबल, 0 किंवा निग्लिजिबल. ते आपण 0नी रिप्रेझेंट केलं इथे. हे झाली पहिली हाफ सायकल, 0 पासून अल्फापर्यंत, 0 पासून पायपर्यंत ही झाली पॉझिटिव्ह हाफ सायकल. बरोबर, त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे 0 पासून अल्फापर्यंत. SCR ऑफ कंडिशनमध्ये, त्यामुळे आपल्याला SCRच्या अक्रॉस व्होल्टेज मिळेल. अल्फापासून SCR ऑन कंडिशनमध्ये, त्यामुळे अल्फापासून पायपर्यंत आपल्याला SCRच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार नाही. आपल्याला व्होल्टेज कुठे मिळेल, आउटपुट व्होल्टेज म्हणून मिळेल. आता नेक्स्ट, जेव्हा इनपुटची वेवफॉर्म 0 पासून पायपर्यंत गेली, आपल्याला हे सगळं आउटपुट व्होल्टेज मिळालं अल्फापासून पायपर्यंत. पाय नंतर काय होईल, निगेटिव्ह ऑफ सायकल चालू होईल. निगेटिव्ह ऑफ सायकल चालू होईल म्हणजेच काय होईल, हे जे D टर्मिनल होतं निगेटिव्ह ते आता पॉझिटिव्ह बनेल, आणि A टर्मिनल जे पॉझिटिव्ह होतं ते आता काय होईल, निगेटिव्ह होईल. असं जर झालं तर ह्या SCRचा ॲनोड हा निगेटिव्हला कनेक्ट होईल, कॅथोड हा कशाला कनेक्ट होईल, पॉझिटिव्हला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की हे नॅचरल कम्युटेशन आहे, कारण AC सप्लाय आपण अप्लाय करतो आहे. नॅचरल कम्युटेशनमुळे पाय रेडियनच्या पुढे म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकल जेव्हा चालू होईल त्यावेळेस SCR काय होईल, नॅचरली म्हणजे ॲटोमॅटिकली काय होईल, ऑफ होईल, कारण तो रिव्हर्स बायसमध्ये जाईल. मग जर SCR रिव्हर्स बायसमध्ये जाईल तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही, कारण सर्किटमधून करंटच फ्लो होणार नाही. हा जर ऑफ असेल तर सर्किट पूर्ण होणार नाही आणि सर्किटमधून करंटच फ्लो होणार नाही. जर सर्किटमधून करंट फ्लो होणारच नाही तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही. म्हणजे पाय डिग्री म्हणजे पाय रेडियनपासून तर 2 पायपर्यंत आउटपुट आपल्याला मिळणार नाही. जेवढी निगेटिव्ह हाफ सायकल असेल तेवढं आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही. ते सगळं व्होल्टेज कुठे येईल, SCRच्या अक्रॉस. ते सगळं व्होल्टेज कुठे मिळेल आपल्याला, SCRच्या अक्रॉस तेवढं व्होल्टेज मिळेल. आता 2 पायपर्यंत आपल्याला आलो आहे. 2 पाय नंतर परत काय होईल, 2 पाय नंतर परत 2 पाय प्लस अल्फा. अल्फा आपण 30 घेतला आहे म्हणजे 2 पाय प्लस 30. तेवढा जेव्हा इनपुट व्होल्टेज जाईल तेव्हा आपण परत काय करतो, SCRला गेट पल्स देतो आहे. त्यावेळेस म्हणजे
पायपासून तर पुढची गेट पल्स येईपर्यंत म्हणजे 2π + अल्फापर्यंत SCR काय राहील, ऑफ कंडिशनमध्ये. व्होल्टेज SCRच्या अक्रॉसचं काय होईल, इथे 2πला पॉझिटिव्ह व्होल्टेज होईल, कारण पॉझिटिव्ह ऑफ सायकल चालू झाली. 2π नंतर पॉझिटिव्ह व्होल्टेज SCRच्या अक्रॉस मिळेल. आणि जेव्हा इनपुट 2π + अल्फापर्यंत जाईल त्यावेळेस आपण त्याला गेट पल्स अप्लाय करतोय. ही गेट पल्स काय करेल, परत SCRला ऑन करेल. म्हणजे आपल्याला परत आउटपुट व्होल्टेज कुठून मिळेल, 2π + अल्फापासून 3π पर्यंत आउटपुट व्होल्टेज मिळेल. आणि त्यावेळेस SCRच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार नाही. दिस इज द हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड. आता समजा आपण अल्फा, आता ह्याच्यामध्ये व्हाय कंट्रोल्ड रेक्टिफायर, याला कंट्रोल रेक्टिफायर का म्हणतात. हा जो अल्फा आपण आता एक्झाम्पल म्हणून 30 डिग्री घेतला आहे, तो आपण 45 डिग्री पण घेऊ शकतो, 90 डिग्री पण घेऊ शकतो, 60 डिग्री पण घेऊ शकतो. बरोबर. हा अल्फा आपण आपल्याला पाहिजे तेवढा इथपर्यंत चेंज करू शकतो. मग जर आपण अल्फा चेंज केला तर काय होईल, आउटपुट व्होल्टेज जे आहे ते सुद्धा काय होईल, चेंज होईल. जसं आपण अल्फा वाढवत जाऊ तसं आउटपुट व्होल्टेज काय होईल, कमी कमी होत जाईल. उदाहरणार्थ सिंपल तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. हे इनपुट व्होल्टेज आहे, पॉझिटिव्ह ऑफ सायकल, निगेटिव्ह ऑफ सायकल. आणि ह्या वेव्हफॉर्मसाठी आपण समजा अल्फा घेतला आहे 30 डिग्री. आता मी अल्फा घेतो आहे 60 डिग्री. समजा मी अल्फा घेतला 60 डिग्री, तर काय होईल, जे इथे 30 डिग्री होतं ते मला कुठे मिळेल, आता इथे मिळेल. बरोबर. म्हणजे मला आउटपुट व्होल्टेज काय मिळेल, असं मिळेल. हा जो गॅप आहे हा वाढला, हा किती झाला आहे, 60 डिग्री झालेला आहे. इथे किती होता हा गॅप, ह्या दोघांमधला गॅप किती होता, हा 30 डिग्री होता. बरोबर. मग हा गॅप जर वाढला तर हे व्होल्टेज निगेटिव्ह ऑफ सायकल चालू होणं म्हणजे हा वाढतोय, पण हे व्होल्टेज आहे तेवढंच, म्हणजे ते काय होत जातं आहे, कमी कमी होत जातं आहे. जर मी 90 डिग्री घेतला अल्फा तर मला आउटपुट व्होल्टेज एवढंच मिळेल. बरोबर. हा पोर्शन माझा पूर्ण ब्लॉक होतो आहे, तो SCR पूर्ण ऑफ कंडिशनमध्ये. एवढ्याचसाठी मी SCR ऑन करतो आहे. म्हणजे जसं मी अल्फा वाढवत जाईल तसं माझं ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आता हे आपण मॅथमॅटिकली बघूया कसं कमी कमी होत जाईल. आता हे आपलं आउटपुट व्होल्टेज आहे. 0 पासून अल्फापर्यंत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही, अल्फापासून पायपर्यंत आउटपुट व्होल्टेज मिळतं. आपली एक सायकल ही 0 पासून 2π म्हणजे 360 डिग्रीपर्यंत एक सायकल आहे. बरोबर. ह्या 0 पासून 2π रेडियनपर्यंत किंवा 0 पासून 360 डिग्रीपर्यंत आपल्याला किती आउटपुटच्या वेव्हफॉर्म्स मिळत आहेत, फक्त एकच. म्हणून नीट लक्षात द्या, VLDC म्हणजे ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज, ॲव्हरेज आउटपुट लोड व्होल्टेज म्हणजे लोड व्होल्टेज जे DCमध्ये मिळणार. रेक्टिफायर आहे म्हणजे आपल्याला DCमध्ये आउटपुट व्होल्टेज मिळेल. सो VLDC इज इक्वल टू, आपण काय लिहू शकतो, एक पूर्ण सायकल जी आहे 0 पासून 2π पर्यंत आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुटच्या किती पल्सेस मिळतात, फक्त पूर्ण एका सायकलसाठी इनपुटची 0 पासून 2π, ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मिळून एक सायकल तयार होईल. या सायकलमध्ये आउटपुटची किती पल्सेस मिळतात, फक्त एकच पल्स. सो आय एम रायटिंग हिअर 1 पल्स. कुठून किती पूर्ण सायकल आपली, 1/2π. नीट लक्षात घ्या कसं आलं एक्सप्रेशन. 1 का घेतलं इथे, कारण आउटपुटची आपल्याला एकच पल्स मिळते. सो 1, एक सायकल आपली 2π पर्यंत आहे म्हणून 1/2π. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, आउटपुट व्होल्टेज. मग त्यासाठी मी काय करणार, इंटिग्रेशन काय घेणार आहे आपण, कारण इंटिग्रेशन इज द कलेक्टिव्ह ॲडिशन. सो इंटिग्रेशन कशाचं, आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे कुठून कुठपर्यंत, अल्फापासून पायपर्यंत आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. बरोबर. अल्फापासून पायपर्यंत म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम अल्फा टू पाय, दिस इज द लिमिट. आपण लोअर लिमिट अल्फा, अप्पर लिमिट पाय. 1 का घेतलं आहे, कारण 0 पासून 2π ह्या एका सायकलसाठी आपल्याला आउटपुटची एकच पल्स मिळते म्हणून 1/2π का घेतलं, कारण 2π पर्यंत आपली एक सायकल आहे म्हणून 2π. इंटिग्रेशन फ्रॉम अल्फा टू पाय, अल्फापासून पायपर्यंत कशाचं मिळतं आउटपुट व्होल्टेज आपल्याला, ही आहे साईन वेव्ह आणि हे जे आहे मॅग्निट्यूड त्याची किती आपण घेतोय VM. सो VM साईन
ओमेगा टी डी ओमेगा टी हे आपलं आहे एक्सप्रेशन 1/2 अल्फा इंटिग्रेशन फ्रॉम अल्फा टू पाय व्ही एम साईन ओमेगा टी डी ओमेगा टी. हे साईन ओमेगा टी का घेतलं कारण आपली साईन वेव्ह आहे. ओमेगा टी इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, व्ही एम इज द मॅग्निट्यूड म्हणजे हे ॲम्प्लिट्यूड त्याची, आणि डी ओमेगा टी. आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल 1/2 ह्या एक्सप्रेशनमध्ये इंटिग्रेशन फ्रॉम अल्फा टू पाय व्ही एम साईन ओमेगा टी डी ओमेगा टी. याच्यामध्ये व्ही एम काय आहे कॉन्स्टंट, तो आपण बाहेर घेतला बरोबर. साईन ओमेगा टीचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळेल आपल्याला मायनस कॉस ओमेगा टी बरोबर. आणि त्याचे लिमिट्स अल्फा आणि पाय. दिस इज द आन्सर. आता हे परत सॉल्व केलं आपण, हा व्ही एम अपॉन 2 पाय बरोबर. आता आपण पुढची प्रोसेस काय करतो, हे जे आन्सर आले अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ अल्फा बरोबर. मग व्ही एम अपॉन 2 पाय कॉस पाय इज -1, सो मायनस मायनस प्लस म्हणजे -1. आता मायनस प्लस कॉस अल्फा असं होईल. मग हे जर अजून सॉल्व केलं तर व्ही एम अपॉन 2 पाय मायनस प्लस 1 प्लस कॉस अल्फा. हे काय आलं आपलं ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज कशाचं, सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर. त्याचं ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय येईल व्ही एम अपॉन 2 पाय 1 प्लस कॉस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रेझिस्टिव्ह लोड. हा आपण कशासाठी काढतोय, फक्त रेझिस्टिव्ह लोडसाठी काढतोय. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड. नाव सेकंड सर्किट इज सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. इंडक्टिव्ह लोड म्हणजे मोटर, कोणतीही एखादी मोटर, उदाहरणार्थ फॅनची मोटर. तर त्याच्यामध्ये हा मागच्या सर्किटमध्ये आणि ह्या सर्किटमध्ये एक तुम्हाला फरक कळला असेल की मागच्या सर्किटमध्ये फक्त रेझिस्टन्स ॲज अ लोड आपण वापरलेला होता. आता त्याला सिरीजमध्ये एक इंडक्टर पण वापरतोय आपण, दॅट इज इंडक्टिव्ह लोड, प्युअरली इंडक्टिव्ह लोड. आणि आहे सर्किट तसंच सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल आहे म्हणून एकच SCR. इनपुट व्होल्टेज और ट्रान्सफॉर्मर इज देअर, दॅट इज स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. द प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो अगेन कनेक्टेड टू सिंगल फेज 230 volt 50 hertz AC supply and the SCR and the load. आता ह्या सर्किटमध्ये काय होईल, जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल बनेल, ए टर्मिनल बिकम्स पॉझिटिव्ह, डी टर्मिनल्स बिकम निगेटिव्ह. तर SCR हा फॉरवर्ड बायस असेल. परत आपण अल्फा घेतला, अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री. जोपर्यंत इनपुट वेवफॉर्म इनपुट व्होल्टेज हे 30 डिग्रीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण SCRला काय ऑन करणार नाही. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे 30 डिग्रीला पोहोचेल त्यावेळेस आपण SCRला ऑन करणार आहोत बाय युजिंग गेट पल्स. आहे तशीच डायग्राम, अल्फापर्यंत गेला आपण काय केलं आहे, गेट पल्स दिली SCRला. जेव्हा अल्फा 30 डिग्री जाईल त्यावेळेस आपण SCRला गेट पल्स दिली तर SCR काय होईल, ऑन होईल. SCR ऑन झाला म्हणजे सर्किटमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल, ए SCR, बी लोड, सी आणि डी. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल ज्यावेळेस SCR ऑन होईल. SCR कधी ऑन करतोय आपण, अल्फा 30 डिग्रीला असताना. आता महत्त्वाची गोष्ट आहे, त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल अल्फापासून पायपर्यंत बरोबर. जसं रेझिस्टिव्ह लोडमध्ये आपण बघितलं तसंच 0 पासून अल्फापर्यंत काय होईल, SCR ऑफ कंडिशनमध्ये असेल. अल्फा डिग्रीला आपण SCRला गेट पल्स अप्लाय करतोय, अल्फा डिग्रीपासून तर पायपर्यंत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल. पण हे होत असताना ज्यावेळेस इनपुटची पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असते त्यावेळेस हा लोड जो आहे इंडक्टिव्ह लोड आहे, हा काय करतोय, करंट ह्या लोडमधून जाणारा करंट हा अपवर्ड डायरेक्शननी म्हणजे वरतून खाली येतोय बरोबर. ह्या डायरेक्शननी करंट येतोय त्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज इथे पॉझिटिव्ह मिळतंय, इथे निगेटिव्ह मिळतंय बरोबर. आउटपुट व्होल्टेज वरती टर्मिनल पॉझिटिव्हला मिळेल आणि इथे निगेटिव्हला मिळेल. त्यावेळेस ज्यावेळेस असा डायरेक्शननी करंट फ्लो होत असतो त्यावेळेस हा इंडक्टर एनर्जी स्टोअर करतो. हा इंडक्टर काय करतो, इन द फॉर्म ऑफ करंट
एनर्जी काय करतो, स्टोअर करतो. मग ती एनर्जी किती असते, LdI/dt. दिस इज द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड बाय द इंडक्टर किंवा व्होल्टेज. जे व्होल्टेज इंडक्टरनी स्टोअर केलं त्याचं एक्सप्रेशन काय असेल, LdI/dt. मग एवढी एनर्जी तो काय करतो, स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ करंट. कुठपर्यंत, जेव्हा त्याच्यातून करंट फ्लो होतोय तोपर्यंत, अल्फापासून पाय रेडियनपर्यंत ज्यावेळेस सर्किटमधून करंट फ्लो होतोय त्यावेळेस इंडक्टर काय करतोय, एनर्जी स्टोअर करतोय. बरोबर. आता पायपर्यंत झालं, अल्फापासून पायपर्यंत सर्किटमधून करंट फ्लो होत होता, आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत होतं आणि त्याच सायमल्टेनियसली इंडक्टर काय करत होता, एनर्जी स्टोअर पण करत होता. आता ज्या वेळेस इनपुट सप्लाय हा पाय रेडियनच्या पुढे जाईल तेव्हा काय होईल, निगेटिव्ह ऑफ सायकल चालू होईल. निगेटिव्ह ऑफ सायकल चालू झाली म्हणजे डी पॉईंट बिकम्स पॉझिटिव्ह, ए पॉईंट बिकम्स निगेटिव्ह. आता ह्या इंडक्टरनी जी स्टोअर केलेली एनर्जी आहे ती काय होईल, तिची डायरेक्शन सुरुवातीला इथे पॉझिटिव्ह होतं आणि इथे निगेटिव्ह होतं. बरोबर. ज्यावेळेस एनर्जी स्टोअर करत होतं तेव्हा अप्पर टर्मिनल पॉझिटिव्ह होतं, लोअर टर्मिनल निगेटिव्ह होतं ह्या डायरेक्शननी. पण ज्यावेळेस इनपुट सप्लाय हा रिव्हर्स बायस होईल, म्हणजे इनपुट सप्लाय काय होईल, ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल त्यावेळेस हा इंडक्टर ड्यू टू सेल्फ इंडक्टन्स ह्याची स्वतःची पोलॅरिटी काय करतो, चेंज करतो. इंडक्टर काय करतो, स्वतःची पोलॅरिटी काय करतो, मग चेंज करतो. दॅट इज सेल्फ इंडक्टन्स म्हणतात त्याला. अशी पोलॅरिटी तयार होईल, इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह. आणि पायपासून तर पुढची गेट पल्स येईपर्यंत आपण काय SCRला ऑन करत नाही आहे. SCR काय होईल, आता हे व्होल्टेज म्हणजे इनपुट सप्लायचं व्होल्टेज काय आहे, ह्या स्टोअर केलेल्या एनर्जीपेक्षा इनपुट सप्लायचं व्होल्टेज हे कमी आहे. स्टोअर केलेली एनर्जी या इनपुट सप्लायपेक्षा काय सुरुवातीला जास्त आहे. त्यामुळे ही जी स्टोअर झालेली एनर्जी आहे ती परत सप्लायला दिली जाईल आणि परत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल. म्हणजे SCR काय होईल, ऑनच कंडिशनमध्ये राहील, ऑफ होणार नाही. जरी इनपुटची निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाली, सप्लाय व्होल्टेजची जरी निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाली तरी हा जो SCR आहे तो ऑफ होणार नाही. का नाही होणार, कारण ह्या इंडक्टरनी जी स्टोअर केलेली एनर्जी आहे ती एनर्जी सुरुवातीला निगेटिव्ह हाफ सायकलच्या सुरुवातीला सप्लाय व्होल्टेजपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे ही एनर्जी सप्लायला परत दिली जाईल. जर ती एनर्जी परत दिली जाईल तर करंट असा डायरेक्शननी फ्लो होईल जो करंट SCRला पाय रेडियनला ऑफ होऊ देणार नाही. तो काय होईल, करंट SCRमधून फ्लो होत राहील. कधीपर्यंत फ्लो होत राहील, जोपर्यंत सप्लाय व्होल्टेज स्टोअर केलेल्या एनर्जीपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत. म्हणजे समजा आपण घेतलं आहे पायपासून पाय प्लस अल्फापर्यंत, मग त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, SCRच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज काय मिळेल, निगेटिव्ह. कारण हे पॉझिटिव्ह बनलं आहे, हे निगेटिव्ह बनलं आहे. सुरुवातीला इथे पॉझिटिव्ह होतं, इथे निगेटिव्ह होतं, म्हणून आपल्याला आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह मिळत होतं. आता काय होईल, इथे निगेटिव्ह होईल, इथे पॉझिटिव्ह होईल आणि आपल्याला काय मिळेल, ही जी स्टोअर केलेली एनर्जी आहे त्याच्यामुळे आपल्याला काही निगेटिव्ह व्होल्टेज मिळेल. बरोबर. त्याच्यानंतर पाय प्लस अल्फापर्यंत म्हणजे थोड्या क्षणापुरतं तिथपर्यंत ती निगेटिव्ह एनर्जी संपेपर्यंत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल विच इज निगेटिव्ह पार्ट. आणि परत SCR काय होईल, ऑफ कंडिशनमध्ये जाईल. जोपर्यंत एनर्जी संपत नाही तोपर्यंत SCR ऑन राहील. एकदा ती एनर्जी संपली की SCR काय होईल, रिव्हर्स बायस होईल आणि पाय प्लस अल्फापासून तर पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या गेट पल्स देईपर्यंत SCR काय राहील, ऑफ कंडिशनमध्ये. सो धिस इज द इफेक्ट ऑफ लोड. मागच्या सर्किटमध्ये आपण रेझिस्टिव्ह लोड बघितलं, तिथे आपल्याला हा निगेटिव्ह पार्ट मिळत नव्हता. इंडक्टिव्ह लोडमध्ये हा निगेटिव्ह पार्ट मिळतो. का मिळतो, कारण इंडक्टिव्ह लोड एनर्जी स्टोअर करतो आणि एकदा तो इनपुट सप्लाय व्होल्टेज रिव्हर्समध्ये गेला की इंडक्टर त्याची स्वतःची पोलॅरिटी चेंज करतो, सेल्फ इंडक्टन्स म्हणतात त्याला. आणि त्यामुळे ती एनर्जी सप्लायला पुन्हा दिली जाते आणि SCR हा ऑन कंडिशनमध्ये जसा होता तो कंटिन्यू राहतो जोपर्यंत ती एनर्जी संपत नाही तोपर्यंत. मग आपल्याला आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म्स अशा मिळतील. नीट लक्षात घ्या, रेझिस्टिव्ह लोडमध्ये वेगळ्या होत्या, इंडक्टिव्ह लोडमध्ये वेगळ्या आहेत. आपल्याला हा निगेटिव्ह पार्ट इथे मिळतो आहे, इथे हा काय मिळतं आहे, निगेटिव्ह पार्ट. मग आता असं जर असेल तर आता याचं एक्सप्रेशन आपल्याला पाहावं लागेल.
आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशन. आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशनसाठी आपण काय करतोय, वेवफॉर्म्स महत्त्वाचे आहेत. आता जसं आपण मगाशी बघितलं VLDC ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू, आता आपल्याला 0 पासून 2 पायपर्यंत एक सायकल आहे, त्या सायकलमध्ये आउटपुटची एकच पल्स मिळते बरोबर. सो 1 पल्स कशाची, 2 पाय रेडियनपर्यंतची. 2 पाय काय आहे, एक सायकल 0 पासून 2 पायपर्यंत. 2 पाय इथे डिनॉमिनेटरला काय घ्यायचं, कारण ती एक सायकल आहे. 1 वरती का लिहायचं न्यूमरेटरला, कारण आपल्याला आउटपुटची एकच पल्स मिळते, 0 पासून 2 पायपर्यंत एकच पल्स मिळते. सो 1/2 पाय आणि काय घ्यायचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन फ्रॉम कुठून, अल्फापासून पाय प्लस अल्फापर्यंत. आउटपुट व्होल्टेज कुठे मिळतं आपल्याला, अल्फापासून पाय प्लस अल्फापर्यंत एवढं आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे बरोबर. 1/2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम अल्फा टू पाय प्लस अल्फा. कशाचं, VM इज द मॅग्निट्यूड अँड द इनपुट इज साइन ओमेगा टी डी ओमेगा टी बरोबर. आता हे जर आपण सॉल्व केलं तर काय होईल आपल्याला आन्सर, VM कॉन्स्टंट आहे तो आपण बाहेर घेतला, VM/2 पाय. साइन ओमेगा टीचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे मायनस कॉस ओमेगा टी, आणि त्याचं लिमिट अल्फापासून पाय प्लस अल्फापर्यंत हे लिमिट आहे बरोबर. आता हे सॉल्व करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, जो ओमेगा टी आहे त्याच्यामध्ये अप्पर लिमिट टाकायचं मायनस लोअर लिमिट पुट करायचं. VM/2 पाय हे मायनस साईन आहे तसंच, कॉस ओमेगा टी म्हणजे कॉस ऑफ पाय प्लस अल्फा मायनस कॉस ऑफ अल्फा. असं प्रकारे ते एक्सप्रेशन येईल. हे मायनस साईन कॉमन बाहेर घेतलेलं आहे आपण. कॉस ओमेगा टीचं आपण काय करतोय, कॉस ऑफ पाय प्लस अल्फा मायनस कॉस ऑफ अल्फा. आता जर असं केलं तर VM/2 पाय हे मायनस साईन आहे तसंच, कॉस ऑफ पाय प्लस अल्फा म्हणजेच समजा इथेच लिहितो मी, कॉस ऑफ A प्लस B जर असेल तर आपण काय घ्यायचो, कॉस A कॉस B प्लस साइन A साइन B. हे आपल्याला माहिती आहे M3मध्ये M2मध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकलेलो आहोत. कॉस ऑफ A प्लस B इज इक्वल्स टू कॉस A कॉस B प्लस साइन A साइन B. मग कॉस ऑफ A प्लस B, A इज पाय, B इज अल्फा. सो A म्हणजे काय घेतोय पाय आणि B म्हणजे काय घेतोय अल्फा. सो कॉस ऑफ पाय इंटू कॉस ऑफ अल्फा प्लस साइन ऑफ पाय इंटू साइन अल्फा. कॉस ऑफ पाय प्लस अल्फा एवढं लिहिलं आपण, मायनस हे मायनस काय होईल प्लस आणि कॉस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन. आता कॉस पाय आपल्याला माहिती आहे, कॉस पाय इज इक्वल्स टू -1 हे माहिती आहे आपल्याला. बट इथे पण आपण लिहू बट कॉस पाय इज -1, साइन पाय इज 0 हे आपल्याला माहिती आहे. मग त्यानुसार हे जर आपण ह्याच्यामध्ये पुट केलं तर इथे एक्सप्रेशन काय येईल, VM/2 पाय हे मायनस साईन आहे तसंच, कॉस पाय इज -1, कॉस अल्फा, अल्फाची काही व्हॅल्यू आपण घेत नाही आहे, सो कॉस अल्फा प्लस साइन पाय इज 0 मल्टिप्लाइड बाय धिस ऑल इज 0, त्यामुळे हे प्लस नंतर हे सगळं 0 येईल आणि हा प्लस इथे कॉस अल्फा बरोबर. त्यानंतर VM/2 पाय मायनस मायनस प्लस 1 प्लस कॉस अल्फा, सॉरी काय येईल, हे मायनस मायनस प्लस कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा असं येईल बरोबर. म्हणजेच VM/2 पाय
कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा इज 2 कॉस अल्फा, म्हणजेच Vm अपॉन 2 पाय किंवा 2 Vm अपॉन पाय कॉस अल्फा. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. VLDC इज इक्वल्स टू Vm अपॉन पाय कॉस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर इंडक्टिव्ह लोड, सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. मग आपण दोन एक्सप्रेशन बघितलेत. कोणते कोणते दोन एक्सप्रेशन बघितलेले आहेत? दोन सर्किट बघितले आपण. सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड, त्याचं एक्सप्रेशन काय घेतलं आहे, कसं आलं ते, VLDC Vm अपॉन 2 पाय 1 प्लस कॉस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रेझिस्टिव्ह लोड, बरोबर. आणि दुसरं सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर इन ब्रॅकेट इंडक्टिव्ह लोड, त्याचं एक्सप्रेशन काय आहे, आउटपुट ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज VLDC इज इक्वल्स टू Vm अपॉन पाय कॉस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर इंडक्टिव्ह लोड. So these are the expressions for resistive load and inductive load, single phase half wave controlled rectifier. आता याच्यामध्ये काय, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, जर इंडक्टिव्ह लोड असेल तर ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज हे काय होतं आहे, कमी कमी होत जाईल. इंडक्टिव्ह लोड असल्यामुळे ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय होईल, कमी होईल. कारण का, हा निगेटिव्ह पार्ट येतो आहे, पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्ह ॲड होतो आहे, त्यामुळे ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आता समजा आपण दिलेल्या सर्किटमध्ये इंडक्टरची व्हॅल्यू जर जास्त असेल तर असंही होऊ शकतं, पॉसिबल आहे की ही निगेटिव्ह जी एनर्जी मिळते ती पूर्ण निगेटिव्ह हाफ सायकलसाठी सुद्धा येऊ शकते. जर इंडक्टन्सची व्हॅल्यू काय असेल, खूप जास्त असेल तर आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकल पूर्ण निगेटिव्ह व्होल्टेज म्हणून मिळू शकते. मग जर पूर्ण निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज म्हणून मिळाली तर पॉझिटिव्ह पार्टपेक्षा निगेटिव्ह पार्ट जास्त होईल आणि ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय होईल, आपलं 0, बरोबर. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, पण एक पॉसिबिलिटी आहे. जर इंडक्टरची व्हॅल्यू जास्त असेल तर हा निगेटिव्ह पार्ट वाढत जाईल, हा वाढत जाईल, त्यामुळे काय होईल, ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज कमी होईल आणि जो आपला लोड आहे, जो मॅक्सिमम स्पीडनी किंवा जी एखादी मोटर आहे ती मॅक्सिमम स्पीडनी फिरणार होती ती फिरणार नाही. त्यामुळे हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा आपल्याला काय करावं लागेल, निग्लेक्ट करावा लागेल. त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिंगल फेज हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड आणि हा निगेटिव्ह पार्ट कसा इलिमिनेट करायचा ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.